20 वर्ष एकत्र संसार केला, पण एक वाद सर्व काही संपून गेला. आधी पत्नीने गळफास घेतला, मग नवऱ्याने रेल्वेखाली उडी घेऊन जीव दिला. छत्रपती संभाजीनगरातील ही घटना ऐकून अंगावर काटा येतो. नेमकं काय घडलं पाहण्याआधी घटनेची सत्यता चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून अशा महत्त्वाचे अपडेट्स तुम्हाला मिळत राहतील. चला जाणून घेऊया. छत्रपती संभाजीनगरातून समोर आलेली ही हृदयद्रावक घटना समाजाच्या भावनिक स्थितीवर गंभीर प्रश्न उपस्थित करते. नांदेड जिल्ह्यातील अर्जुन राठोड यांच्याकडून मिळालेली माहितीनुसार भाऊराव पुंजाजी सोनाळे वय 45 वर्षे आणि वैशाली भाऊराव सोनाळे वय 40 वर्षे या पती पत्नीने केवळ एका घरगुती वादातून आपलं जीवन संपवण्याचा टोकाचा निर्णय घेतला. हे दाम्पत्य मूळचं हिंगोली जिल्ह्यातील फुटाणा गावचं असून शेतातून फारसा निघणारा नाही, म्हणून त्यांनी छत्रपती संभाजीनगर घातलं. मेहनतीने घर उभारलं, 2 मुलांना शिकवलं. एकाने 12वी, दुसऱ्याने 10वीची परीक्षा दिली. परीक्षेनंतर मुलांना आजोळी नांदेडला पाठवलं. 1 मे रोजी दोघांमध्ये किरकोळ वाद झाला. मात्र मध्यरात्री वैशालीने गळफास लावून आत्महत्या केली. हा धक्का सहन न झाल्याने भाऊरावने दुसऱ्याच दिवशी म्हणजे 2 मे रोजी रेल्वे रुळावरून जाऊन मराठवाडा एक्सप्रेस खाली उडी घेतली. पत्नीच्या आत्महत्येची जबाबदारी आपल्यावर येईल या भीतीने त्यांनी हे मृत्यू पत्करला. या साऱ्या घटनेने गावात खळबळ उडाली आहे. सर्वात मोठं दुःख म्हणजे त्यांच्या 2 मुलांचं. आई वडील दोघेही एका क्षणात हिरावले गेले. दोघांवर दुःखाचा डोंगर कोसळला. 3 मे रोजी फुटाणा गावात दुःखाचे एकत्र अंत्यसंस्कार करण्यात आले. अंत्यसंस्कारावेळी हंबरडा फोडणारी ती 2 निरागस मुलं प्रत्येकाचं मन हेलावून गेलं. एका किरकोळ वादातून 2 प्रौढांनी असं टोकाचं पाऊल उचलणं, काय आपण आपल्या भावनांवर इतकं नियंत्रण गमावतो? यामागे मानसिक आरोग्याचं दुर्लक्ष कारणीभूत आहेत का? आणि 2 निरागस मुलांचं काय? तुमचं मत काय आहे? कमेंटद्वारे नक्की कळवा.